बंधन गीताला सुरुवात करीत आहोत. तिकडले जे काही मंडळी असतील ते खाली बसाल कृपया. दादा संमती हवी दादा. जय भीम. आणि आपला सर्वांना प्रकाश कळमकरचा क्रांतिकारी जय भीम. हॅलो हॅलो हॅलो. तुझी आठवण
शुभकारणी आणि मंगल दिनी आज शुभकारणी आज शुभकारणी आज शुभकारणी आणि मंगल दिनी अभिमागोत्तमा मी तुला वंदिले पापी मन माझे पापी मन माझे उजळावे म्हणून काळजावरती नाव भिमा तुझे गोदिले
आहे आणि तुम्ही सुद्धा वंदन करण्यासाठी आलेले आहात. मग प्रत्येकाने बाबासाहेबांना वंदन केलं पाहिजे. तो कुठल्याही थराचा असो, कुठल्याही पदाचा असो, त्याने बाबासाहेबांना वंदन करावं. कारण बाबासाहेबांना वंदन केल्याशिवाय माणसातला माणूस जागृत होत नाही, माणसाला माणुसकी प्राप्त होत नाही. त्यासाठी वंदन आहे. ऐका, काया दिनांची सजवाया दादा, काया दिनांची सजवाया तू कायेचे चंदन केले, जातीवाद्याचे जाळे काप. आणि म्हणून काया दिनांची सजवाया कायेचे चंदन केले आणि जातीवाद्याचे जाळे कापून अन्यायाचे खंडन केले. अरे दिले भारताला संविधान तू मनुचे मुंडन केले आणि म्हणून विजयानंदाने भीमास वंदन केले. म्हणून विजयानंद भीमास वंदन केले. आणि म्हणून ऐका, विश्वासाने काही अनुदान आलेलं आहे. या सर्व कलाकारांचं, या सर्व कार्यकर्त्यांचं एकदा टाळ्यांनी स्वागत करा. माय महोदयांचं बांधव, कारण बरेच श्रम घेतलेले आहे या कार्यक्रमासाठी. आणि एकदा परत प्रकाश कळम करता. जय भीम, जय भीम.
येतील जातील होतील लाखो येतील जातील होतील लाखो येतील जातील होतील लाखो जगणारे अण मरणारे जगणारे अण मरणारे जगणारे अण मरणारे येतील जातील होतील लाखो जगणारे आणि मरणारे ज्या महापुरुषांनी ज्या संतांनी एका माणसाशी दुसऱ्या माणसाची ओळख करून दिली आणि म्हणून सगळ्यांनी हे भान असलं पाहिजे वंदन करीत असताना अरे बुद्ध भीम पूजण्याचा आदर्श पाहिजे ऐकाल बुद्ध भीम पूजण्याचा आदर्श पाहिजे अरे त्या रणात सुखी जीवनाचा हर्ष पाहिजे अरे शुभ्र वस्त्राचं भान ठेवलं पाहिजे उपासिकेनं शुभ्र वस्त्राचं भान ठेवलं पाहिजे उपासकेनं मग गर्वानं त्या महामानवाला मानवाचा आदर्श घेऊया आदर्श घेऊया करुणेच्या त्या कथाला करुणेच्या त्या कथाला रूप भीमाच्या पाहूया भीमाच्या पाहूया रूप भीमाच्या पाहूया रूप भीमाच्या पाहूया रूप भीमाच्या पाहूया फूले कबीरा फूले कबीरा ज्योति बाजा फूले कबीरा ज्योति बाजा फूले कबीरा ज्योति बाजा फूले कबीरा ज्योति बाजा जपून ठेवा संघर्ष जपून ठेवा फुले कबीरा ज्योतिबाचा जपुनी ठेवा संघर्ष कारण ज्या काळामध्ये मुलीला साखर आणि कुत्र्याला भाकर माना सन्मानाने असायची पण आम्ही माणूस असून आम्हाला ठोकर असायचे पण 18व्या शतकामध्ये 1868 मध्ये अस्पृश्य समाजासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या घरचा हुक खुला करून दिला आणि आम्ही धन्य झालो ज्योतिराव फुले आम्ही धन्य झालो एक एक गाडी अरे पाणी वाढलं माय पाणी कोणी वाढत नव्हतं आम्हा पाणी अरे तो बाप आला धावणी त्याने पाजलं रे आम्हाला पाणी आणि तेव्हा झालो रे आम्ही स्वाभिमानी येतील जातील काय झालं नाही बसा अरे बैठ जाओ भैया सुकून से बैठ जाओ अपनी जगह पर बैठ जाओ अरे सुकून से बैठ जाओ कुछ नहीं ये दिल जातील होतील लाखो ये दिल जातील होतील लाखो जगणारे अण मरणारे जगणारे अण मरणारे जगणारे अण मरणारे आणि गीताची दुसरी बात फूले कबीर
कणावर उपकार शिवाचे, मातीच्या कणावर उपकार शिवाचे. आणि म्हणून